गुड मॉर्निंग फ्रेंड्स. या व्हिडिओमध्ये आपल्याला आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन म्हणजे कृत्रिम पॉलिनेशन कसं करायचं, प्लांटला कसं क्रॉस करायचं असतं आर्टिफिशियली ते या ठिकाणी स्टडी करायचं. मग ते स्टडी करत असताना लक्षात घ्या, काही प्लांटचे पोलन घ्यायचे. आता समजा आपण आर्टिफिशियल पोलन जर्मिनेशन पण स्टडी करू शकतो. समजा पोलन ग्रँड कुठल्या प्लांट्स घ्यायचे बघा, उदाहरणार्थ वाटाण्याचे पोलन ग्रेन घेतला किंवा चिकपीचे पोलन ग्रेन घेतला. चिकपी हा एक वाटाण्याचा वेगळा प्रकार आहे. क्रोटोलेरिया याचा पोलन घेतला. हे जे पोलन आहेत किंवा बाल्झम प्लांटचा पोलन ग्रेन घेतला तर याचे पोलन, एक स्लाइड घ्यायची, त्या स्लाइड मध्ये शुगर सोल्युशन घ्यायचं किंवा सुक्रोज सोल्युशन घ्यायचं किंवा त्यात बोरॉन केमिकल घालायचं, बोरॉन. आणि त्या स्लाइड वरती तुम्ही ह्या प्लांटचे पोलन ग्रेन घेतला, त्या सोल्युशन वरती घातला तर हे पोलन ग्रेन जे आहेत ते काय बनवतात, पोलन ट्यूब बनवतात. पोलन ट्यूब बनवणं म्हणजे म्हणतोय आपण त्याला पोलन जर्मिनेशन असं म्हणतोय. कृत्रिमरित्या आपण पोलनचं जर्मिनेशन पाहू शकतो. म्हणजे बाल्झम प्लांट, चिकपी, क्रोटोलेरिया आणि ह्या प्लांटचे पोलन ग्रेन घ्यायचे, एक ग्लास स्लाइड घ्यायची आणि त्या ग्लास स्लाइड वरती ड्रॉप ऑफ कुठलं सोल्युशन घालायचं, शुगर सोल्युशन घालायचं. नियरली किती % शुगर सोल्युशन, 10% शुगर सोल्युशन घालायचं. आणि घातल्यानंतर अबाउट 15 to 30 मिनिट्स नंतर, आफ्टर 15 to 30 मिनिट्स नंतर या पोलन ग्रेन पासून काय बनते बघा, पोलन ट्यूब बनायला स्टार्ट होते. म्हणजे इथे एक पोलन आहे, हे बघा, हे असे पोलन जर्मिनेट व्हायला स्टार्ट होतात. इथंच दाखवलं असे पोलन ग्रेन जे आहे ते काय ट्यूब बनवतात, पोलन ट्यूब बनवतात. याला म्हणतात पोलन जर्मिनेशन. पोलन जर्मिनेशन हे ग्लास स्लाइड वरती घातल्यावर पोलन ट्यूब बनायची कॅपॅसिटी म्हणजे पोलन जर्मिनेशन असं म्हणतोय आपण. ओके, बर. म्हणजे कृत्रिमरित्या चिकपी, क्रोटोलेरिया आणि बाल्झम प्लांटचे पोलन घेतले, 10% शुगर सोल्युशन मध्ये घातलं, त्यात बोरॉन थोडासा घातला, ड्रॉप ऑफ शुगर सोल्युशन मध्ये. आफ्टर 15 ते 30 मिनिटानंतर त्या पोलन ग्रेन पासून कुठली ट्यूब बनते, पोलन ट्यूब बनते. ते आपण आर्टिफिशियली पोलन ग्रेनला शुगर सोल्युशन मध्ये जर्मिनेट केलं आणि पोलन ट्यूब पाहिलं. तुम्हाला एक प्रॅक्टिकल मध्ये एक्सपेरिमेंट आहे, पोलन जर्मिनेशन, स्टडी ऑफ पोलन जर्मिनेशन म्हणून प्रॅक्टिकल मध्ये एक एक्सपेरिमेंट आहे. पोलन ग्रेन प्लांट जे घ्यायचे, ड्रॉप ऑफ शुगर सोल्युशन मध्ये घालायचं आणि काय ट्यूब बनते, पोलन ट्यूब बनते. आता पोलन ग्रेन ज्या वेळेला स्टिग्मावरती जाऊन पडते ना, तर स्टिग्मावरती कुठले केमिकल असतात, बोरॉन असतं, स्टिग्मावरती शुगर असतं, सुक्रोज असतो. त्यामुळं स्टिग्मावरती कुठली ट्यूब बनत असते, पोलन ट्यूब बनत असते. लक्षात घ्या. आपण हे पण डिस्कस केलंय, मी नंतर येतो या पॉइंटला, आर्टिफिशियल हायब्रिडायझेशनला. थोडंसं पाठीमागे बघा, आपण पोलन जर्मिनेशन झालं. आता निसर्गामध्ये तुम्हाला माहित आहे की ही ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा याच्यावर असं पोलन येऊन पडल्यानं समजा पोलन जर्मिनेट होतो स्टिग्मा मध्ये. म्हणजे पोलन हा स्टिग्मा पासून कुठली ट्यूब बनवतोय, पोलन ट्यूब बनवतो. पोलन ग्रेन जर्मिनेट होतो म्हणजे पोलन ट्यूब बनवतो. आणि पोलन ट्यूब बनवणं म्हणजे पोलन जर्मिनेशन म्हणतो आपण. असे कुठले केमिकल स्टिग्मावरती असतात, सुक्रोज असतं. स्टिग्मावरती आणखी काय प्रेझेंट असतं, बोरॉन असतं. अशी केमिकल जी असतात ती पोलन ग्रेनला पोलन ट्यूब बनवायला या ठिकाणी काय करतात, हेल्प करतात. ओके, आता मी आणखीन एक पॉइंट सांगितला बघा की पोलन ग्रेन ज्या वेळेला स्टिग्मावरती पडते, पोलन ग्रेन स्टिग्मावरती पडल्यावर कुठली ट्यूब बनवते, पोलन ट्यूब. जर पोलन ग्रेन कशा प्रकारचा असेल तर राईट टाइपचा पोलन ग्रेन असेल तर
परत ती पोलन ट्यूब बनवते, पोलन ट्यूब स्टाईल मध्ये येते, स्टाईल होऊन ओव्हरी मध्ये येते आणि ओव्हरीहून पोलन ट्यूब कुठे जाते, या ओव्ह्यूलच्या आत जात असते. या ओव्ह्यूलच्या आत येताना पोलन ट्यूब जर समजा जास्तीत जास्त करून कुठल्या मार्गे पोलन ट्यूब आत येत असते, मायक्रोपाईल मधून पोलन ट्यूब आत येत असते. आता ही पोलन ट्यूब ओव्ह्यूलच्या आत कुठल्या मार्गी जाते, ही जी ओव्ह्यूल आहे ना त्या ओव्ह्यूलच्या आत कुठल्या मार्गी पोलन ट्यूब जाते त्याच्यावर त्याचे प्रकार आहेत बघा. पोरोगॅमी म्हणजे काय बघा, पोरोगॅमी मीन्स एंट्री ऑफ पोलन ट्यूब into ovule by micropyle. ओव्ह्यूलच्या आत एंट्री पोलन ट्यूबची जर मायक्रोपाईलच्या द्वारे झाली तर त्याला म्हणतो आपण पोरोगॅमी. म्हणजे ही जी ओव्ह्यूल आहे ना, ओव्ह्यूल मध्ये तुम्हाला माहित आहे हा जो भाग आहे ना ओव्ह्यूलचा, या ओव्ह्यूलच्या या भागाला काय म्हटलो आपण, मायक्रोपाईल म्हणतो. मग पोलन ट्यूबची एंट्री जर ह्या मायक्रोपाईलच्या द्वारे होत असेल, जास्तीत जास्त अँजिओस्पर्म मध्ये पोलन ट्यूब आत जाताना कुठून जाते, मायक्रोपाईल मधून जाते. तर मायक्रोपाईल मधून एंट्री झाली तर त्याला पोरोगॅमी म्हणतात. काही अँजिओस्पर्म मध्ये चलाझोगॅमी पण होते. चलाझोगॅमी म्हणजे काय, पोलन ट्यूबची एंट्री, पोलन ट्यूब एंट्री थ्रू चलाजा. जर पोलन ट्यूबची एंट्री जर चलाजाच्या द्वारे झाली तर त्याला म्हणतो आपण चलाझोगॅमी. काही वेळा ओव्ह्यूलच्या आत इथं बघा स्टिग्मावरती पोलन रेट पडते, स्टाईल मध्ये येते, स्टाईल वरून ओव्हरी मध्ये येते, ओव्हरीहून ओव्ह्यूल मध्ये जास्तीत जास्त करून कोणीकडनं जाते, मायक्रोपाईलच्या वरून आत ओव्ह्यूलच्या आत जाते, त्याला पोरोगॅमी म्हणतात. जर पोलन ट्यूबची एंट्री चलाजाच्या मार्गे झाली, समजा हा चलाजा, ओव्ह्यूलचा हा चलाजा, जर चलाजाच्या मार्गे पोलन ट्यूबची एंट्री झाली, या पोलन ट्यूबची एंट्री जर चलाजाच्या मार्गे झाली तर त्याला चलाझोगॅमी असं म्हणतात. आणि मिझोगॅमी म्हणजे काय, मिसोगॅमी म्हणजे पोलन ट्यूब एंट्री थ्रू इंट्यूबमेंट. जर पोलन ट्यूबची एंट्री जर इंट्यूबमेंटच्या माध्यमातून झाली तर त्याला म्हणतो आपण मिसोगॅमी. मिसोगॅमी म्हणजे काय, आता समजा हे ओव्ह्यूल आहे, त्या ओव्ह्यूलच्या वरती हे दोन कव्हर आहेत, त्या दोन कव्हरला म्हणतात इंट्यूबमेंट्स. म्हणजे पोलन ट्यूब ओव्ह्यूलच्या आत येताना हे इंट्यूबमेंट मधून आली तर त्याला मिसोगॅमी असं म्हणतात. म्हणजे पोलन ट्यूबची एंट्री जर मायक्रोपाईलच्या द्वारे झाली तर पोरोगॅमी, जास्तीत जास्त अँजिओस्पर्म मध्ये पोरोगॅमी होते. पोलन ट्यूबची एंट्री जर चलाजाच्या माध्यमातून झाली तर चलाझोगॅमी, आणि पोलन ट्यूबची एंट्री जर इंट्यूबमेंटच्या द्वारे झाली तर मिसोगॅमी असं म्हणतात. म्हणजे पोलन ट्यूबची एंट्री कुठून होते ओव्ह्यूलच्या आत त्याच्यावरून त्याचे प्रकार बघा, पोरोगॅमी, चलाझोगॅमी आणि मिसोगॅमी. समजा पोलन ट्यूबची एंट्री जर मायक्रोपाईलच्या माध्यमातून झाली तर त्याला म्हणतोय आपण पोरोगॅमी. सक्सेसफुल कुठली असते, पोरोगॅमी असते, लक्षात घ्या. म्हणजे ही ओव्ह्यूल आहे ना, या ओव्ह्यूलच्या आत पोलन ट्यूब आत येताना जास्तीत जास्त करून कुठल्या माध्यमातून येत असते रे, मायक्रोपाईल मधून येते. काही अँजिओस्पर्म मध्ये ओव्ह्यूलच्या आत पोलन ट्यूबची एंट्री चलाजाच्या द्वारे होते, त्याला चलाझोगॅमी असं म्हणतात. आणि काही ह्याच्यामध्ये इंट्यूबमेंटच्या द्वारे जर पोलन ट्यूबची एंट्री झाली, ही इंट्यूबमेंट आहे, त्या इंट्यूबमेंटच्या द्वारे जर पोलन ट्यूबची एंट्री झाली तर त्याला म्हणतो आपण मिसोगॅमी. इंट्यूबमेंटच्या द्वारे एंट्री झाली तर मिसोगॅमी, चलाजाच्या द्वारे पोलन ट्यूब ओव्ह्यूलच्या आत आलं तर चलाझोगॅमी, आणि जास्तीत जास्त करून ओव्ह्यूलच्या आत पोलन ट्यूब येताना पोरोगॅमी होते, म्हणजे मायक्रोपाईल मधूनच एंट्री होते. म्हणजेच मी काल सांगितलं तुम्हाला पोलन पिस्टिन इंटरॅक्शन या कन्सेप्ट स्टडी करत असताना
ज्या वेळेला पोलन ग्रेन स्टिग्मावरती पडते, स्टिग्मावरती पडल्यावर स्टाईल मध्ये येते, स्टाईलहून ओव्हरीमध्ये येते, ओव्हरीहून ओव्ह्यूलमध्ये जाताना जास्तीत जास्त करून मायक्रोपाईल मधून जाते, म्हणून त्याला पोरोगॅमी म्हणतात. काही अँजिओस्पर्ममध्ये चलाजाच्या द्वारे जाते म्हणून चलाझोगॅमी, आणि काही अँजिओस्पर्ममध्ये इंटिग्युमेंटच्या द्वारे जाते म्हणून मिझोगॅमी असं म्हणतोय. सक्सेसफुल असते पोरोगॅमी. ओके, आता आपला मेन पॉइंट येऊया, आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन म्हणजे काय. बघा, आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन म्हणजे ही प्लांट ब्रीडिंग टेक्निक आहे. प्लांट ब्रीडिंग म्हणजे काय बघा, प्लांट ब्रीडिंग, आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन ही प्लांट ब्रीडिंग मधली टेक्निक आहे. याला कंट्रोल्ड पॉलिनेशन पण म्हटलं जातं. कंट्रोल्ड पॉलिनेशन असं देखील म्हणतात. म्हणजे हे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन काय टेक्निक आहे बघा, ही टेक्निक आहे दोन वेगवेगळ्या प्लांटला क्रॉस करणं. मग ते एका स्पीसीची किंवा वेगवेगळ्या स्पीसीची किंवा वेगवेगळ्या जीनसचे प्लांट क्रॉस करणं आणि एक हायब्रिड प्लांट मिळवणं, त्याला आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन म्हणतोय आपण. आता समजा कृत्रिम क्रॉस किंवा आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन म्हणजे काय बघा, हे एक प्लांट आहे, मँगो व्हरायटी प्लांट आहे. हे मँगो प्लांट जे आहे हे डिसीज रेजिस्टंट आहे. रोगाविरुद्ध प्रतिकार शक्ती ह्या मँगो प्लांटला आहे. हा क्रॉस केला हाय यील्डिंग मँगो व्हरायटी बरोबर, जास्त उत्पन्न देणारी मँगो व्हरायटी बरोबर हा क्रॉस केला. बघा, जास्त मँगो यील्डिंग व्हरायटी बरोबर या ठिकाणी क्रॉस केला. क्रॉस करत असताना लक्षात घ्या, डिसीज रेजिस्टन्स मँगो व्हरायटी, हाय यील्डिंग मँगो व्हरायटी, दोन वेगवेगळ्या मँगो व्हरायटी आहेत. हे एकाच स्पीसीजचे आहेत. सेम स्पीसीज मध्ये क्रॉस करू शकता, डिफरंट स्पीसीज मध्ये क्रॉस करू शकता, डिफरंट जीनस मध्ये पण क्रॉस करू शकता. आपण एकाच स्पीसीज मध्ये आर्टिफिशियल क्रॉसिंग कसं करतात, एक मँगो व्हरायटी आहे रोगाविरुद्ध प्रतिकार शक्ती, एक मँगो व्हरायटी आहे ती उत्पन्न जास्त देते, मँगो जास्त लागतात त्याला. आता ही जी व्हरायटी येणार आहे हिच्यात रोगाविरुद्ध प्रतिकार शक्ती नाही परंतु उत्पन्न जास्त देते. ही उत्पन्न जास्त देत नाही परंतु रोगाविरुद्ध प्रतिकार शक्ती. हे दोन्ही कॅरेक्टर मिक्स करून आपण एक असा हायब्रिड मिळवायचा की दोन्ही कॅरेक्टर एकाच मँगो प्लांट मध्ये येतील. मग कसं करायचं, आता समजा हे मँगो प्लांट आहे, तिचा हा बायसेक्शुअल फ्लावर, तिचा हा बायसेक्शुअल फ्लावर घेतला. एका मँगो प्लांटला कुठलं प्लांट म्हणून ट्रीट करायचं, मेल प्लांट म्हणून ट्रीट करायचं. समजा या मँगो प्लांटला जो रोगाविरुद्ध प्रतिकार शक्ती आहे त्याला मेल प्लांट म्हणून ट्रीट केलं, जे हाय यील्डिंग मँगो व्हरायटी आहे त्याला फिमेल प्लांट म्हणून ट्रीट केलं. फिमेल प्लांट म्हणून ट्रीट केलं. आता जे फिमेल प्लांट म्हणून आपण ट्रीट केलं ना, तिथं काय करायचं बघा, हे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन मध्ये काय काय टेक्निक येतात बघा. सिलेक्शन ऑफ पॅरेंट्स. पहिल्यांदा काय केलं आपण, जे दोन प्लांट आपण हायब्रिडायझेशन करणार आहोत, क्रॉस करणार आहोत, त्यांना सिलेक्ट केलं पॅरेंट. सिलेक्शन ऑफ पॅरेंट हा पहिली स्टेप आहे. सिलेक्शन ऑफ पॅरेंट म्हणजे काय बघा, इथे सिलेक्शन ऑफ पॅरेंट म्हणजे एक मँगोची व्हरायटी त्याला मेल पेरेंट म्हणून सिलेक्ट केलं, दुसरी मँगोची व्हरायटी त्याला फिमेल पेरेंट म्हणून सिलेक्ट केलं. पॅरेंट सिलेक्ट केलं, याला म्हणतात सिलेक्शन ऑफ पॅरेंट. मग हे जे पॅरेंट आहेत ना, आता आपल्याला डिसीज रेजिस्टंट कॅरेक्टर हाय यील्डिंग मध्ये न्यायचा आहे. हे फिमेल प्लांट म्हणून सिलेक्ट केलं, हे मेल प्लांट म्हणून सिलेक्ट केलं. आता फिमेल प्लांटचं काय करायचं बघा, इमॅस्क्युलेशन करायचं. फिमेल प्लांटचं इमॅस्क्युलेशन करायचं म्हणजे नेमकं काय बघा, फिमेल प्लांट मध्ये हे काय असतात सांगा, स्टॅमेन्स आहेत. हे काय आहे, स्टिग्मा आहे, म्हणजे स्टिग्मा स्टाईल ओव्हरी आहे. ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे
हे स्टेमेन्स बघा. इथं काय करायचं, इमॅस्क्युलेशन करायचं म्हणजे या फुलाचे जे फिमेल प्लांट म्हणून सिलेक्ट केलंय वेल बिफोर अँथेसिस. वेल बिफोर अँथेसिस म्हणजे अँथर मध्ये पोलन ग्रेन बनायच्या अगोदर या फुलाचे काय काढायचे, स्टेमेन्स काढायचे. स्टेमेन रिमूव्ह करणं या प्रोसेसला म्हणतात इमॅस्क्युलेशन. रिमूव्हल ऑफ स्टॅमेन्स फ्रॉम फीमेल पेरेंट. फीमेल पेरेंट म्हणजे प्लांट सिलेक्ट केले आपण, त्याचे काय काढायचे, स्टेमेन्स काढायचे, स्टेमेन रिमूव्ह करायचे, याला म्हणतो आपण इमॅस्क्युलेशन वेल बिफोर अँथेसिस. वेल बिफोर अँथेसिस म्हणजे अँथर मध्ये पोलन ग्रेन बनायच्या अगोदर याचे आपण काय काढले, हे काढले आपण. काढले म्हणजे काय काढले, स्टेमेन्स काढले, त्याला इमॅस्क्युलेशन म्हणतात. आर्टिफिशियली प्लांटला क्रॉस करताना पहिल्यांदा एकाला फीमेल प्लांट म्हणून सिलेक्ट केला, एकाला मेल प्लांट म्हणून सिलेक्ट केला. फीमेल प्लांट म्हणून जे सिलेक्ट करतो त्याचे स्टेमेन्स काढले म्हणजे अँथर काढले, स्टेमेन्स काढले पोलन ग्रेन त्यात बनायच्या अगोदर. मग नंतर काय करतात, स्टेमेन्स काढल्यानंतर जे फीमेल प्लांट म्हणून आपण सिलेक्ट केलंय त्याचं बॅगिंग करतात. बॅगिंग करतात म्हणजे काय, आता हा फीमेल प्लांट आहे त्याच्यावरती असा पॉलिथिनचा बॅग ठेवतात, त्याच्यावरती असा पॉलिथिनचा बॅग कव्हर करणं त्याला बॅगिंग असं म्हणतोय आपण. बॅगिंग, बॅगिंग करायचं. एक मेल फीमेल पेरेंट, एक मेल पेरेंट म्हणून सिलेक्ट केला. जे फीमेल पेरेंट म्हणून सिलेक्ट करतो त्याचे स्टेमेन्स काढायचे आणि त्याच्यावरती असा पॉलिथिनचा बॅग घालायचा. पॉलिथिनचा बॅग कव्हर करायचा आणि पॉलिथिनचा बॅग कव्हर केल्यानंतर का पॉलिथिनचा बॅग कव्हर करायचा आहे, कारण या स्टिग्मावरती दुसऱ्या प्लांटचे पोलन ग्रेन येऊन पडू नये. आपल्याला पाहिजे त्या प्लांटचे पोलन ग्रेन आपण देणार आहोत. आता समजा हा प्लांट आहे, त्याचे हे अँथर आहे. हा जो प्लांट कुठला डिसीज रेजिस्टन्स मँगो आहे ना, याचे पोलन आपण याच्यावर घालणार आहोत, म्हणजे वॉन्टेड पोलन घालणार आहोत. दुसऱ्या प्लांटचे पोलन येऊन पडू नयेत म्हणून पॉलिथिन बॅग घालायचे, त्याला बॅगिंग म्हणतात. बॅगिंग का करतात, टू प्रिव्हेंट द अनवॉन्टेड पॉलिनेशन. आपल्याला वॉन्टेड पॉलिनेशन करायचं आहे, म्हणजे डिसीज रेजिस्टन्स मँगो व्हरायटीचे पोलन ग्रेन हाय यील्डिंग मँगोच्या स्टिग्मावरती घालायचं आहे आपल्याला, कृत्रिम पॉलिनेशन करायचं आहे. म्हणून अनवॉन्टेड पॉलिनेशन होऊ नये म्हणून याच्यावरती कुठलं बॅग घातलं, पॉलिथिन बॅग घातलं. बरं स्टेमेन्स का काढले ह्या फुलाचे, स्टेमेन्स का काढले, सेल्फ पॉलिनेशन होऊ नये ना, इथलेच पोलन ग्रेन इथं जाऊ नये म्हणून सेल्फ पॉलिनेशन होऊ नये म्हणून स्टेमेन्स काढले याचे. फक्त स्टिग्मा स्टाईल ओडी ठेवलं. स्टेमेन काढणं म्हणजे इमॅस्क्युलेशन. स्टेमेन का काढतात, सेल्फ पॉलिनेशन होऊ नये, कारण आपल्याला इथं काय करून घ्यायचं आहे, कंट्रोल पॉलिनेशन म्हणजे क्रॉस पॉलिनेशन करायचं आहे. पाहिजे त्या प्लांटचे पोलन ग्रेन या स्टिग्मावरती न्यायचे आहेत. डिसीज रेजिस्टन्स प्लांटचे पोलन ग्रेन या स्टिग्मावरती न्यायचे आहेत. मग याच्यावरती कुठलं बॅग घातलं, पॉलिथिन बॅग, त्याला बॅगिंग असं म्हणतात. मग आता काय करायचं बघा, जो आपण मेल पेरेंट म्हणून सिलेक्ट केलाय याचे काय घ्यायचे, या प्लांटचे डिसीज रेजिस्टन्स प्लांटच्या अँथर पासून काय कलेक्ट करायचं रे, पोलन घ्यायचे, पोलन ग्रेन घ्यायचे. आणि हे पोलन ग्रेन जे फिमेल प्लांट हाय यील्डिंग प्लांट म्हणून आहे त्याला जे सिलेक्ट केलंय आपण, ते पोलन ग्रेन हिच्या स्टिग्मावरती घेऊन असं डस्ट करायचं. असं डस्ट करणं म्हणजे कंट्रोल्ड पॉलिनेशन असं म्हणतात. कंट्रोल्ड पॉलिनेशन म्हणजे आपल्याला पाहिजे त्या प्लांटचे पोलन ग्रेन पाहिजे त्या स्टिग्मावरती घातलं, म्हणजे डिसीज रेजिस्टन्स मँगो व्हरायटी हाय यील्डिंग मँगो व्हरायटीच्या स्टिग्मावरती पोलन ग्रेन या ठिकाणी घातलं, त्याला कंट्रोल्ड पॉलिनेशन असं म्हणतात. म्हणजेच इथं काय केलं आपण, पॉलिनेशन केलं म्हणजे क्रॉसिंग ऑफ मेल प्लांट विथ फीमेल प्लांट, male with female plant. Means what it is, male with female plant crossing means सिलेक्ट केलेल्या प्लांटचे पोलन ग्रेन कलेक्ट करायचे, याचा पॉलिथिन बॅग काढायचा आणि तिच्या स्टिग्मावरती हे पोलन डस्ट करायचे निघून.
हे पोलन नेऊन टेस्ट करायचे. कुठल्या व्हरायटीचे पोलन नेऊन टेस्ट करायचे? डिसीज रेजिस्टन्स कॅरेक्टर असणाऱ्या प्लांटचे पोलन ग्रेन नेऊन या हाय यील्डिंग मँगो व्हरायटीच्या स्टिग्मावरती टेस्ट करायचं, म्हणजे कंट्रोल्ड पॉलिनेशन केलं, आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन केलं असं म्हणतोय, म्हणजे क्रॉसिंग केलं म्हणतोय. मग क्रॉसिंग केल्यावर परत आणि पॉलिथिन बॅग घालायचं, त्याला म्हणतात रीबॅगिंग. रीबॅगिंग करायचं. अशा पद्धतीने ह्या सगळ्या स्टेप्स कशामध्ये येतात? आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन किंवा कंट्रोल्ड पॉलिनेशन मध्ये येतात. बर, कंट्रोल्ड पॉलिनेशनचा फायदा काय आहे रे? कंट्रोल्ड पॉलिनेशनचा फायदा आहे, आता बघा ना, रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती असलेल्या प्लांटचे पोलन ग्रेन आपण घेतले मँगोचे आणि हाय यील्डिंग मँगोच्या स्टिग्मावरती पोलन ग्रेन घातला, पॉलिनेशन होतं, फर्टिलायझेशन होतं, बिया होतात मँगोच्या. या मँगोच्या बिया पेरल्यावर नवीन वनस्पती जी उगवते तिच्यात दोन्ही कॅरेक्टर येतात, डिसीज रेजिस्टन्स आणि हाय यील्डिंग. ह्या दोन्हीही कॅरेक्टर त्या नवीन वनस्पतीमध्ये येतात. म्हणजे पिकांच्या मध्ये सुधारणा झाली, प्लांट मध्ये सुधारणा झाली. सुधारणा केव्हा होते? हे बघा ना, रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती ह्या मँगो प्लांटला आहे, परंतु उत्पन्न जास्त नाही. हाय यील्डिंग आहे, परंतु रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती नाही. उत्पन्न देते हो, परंतु रोगाने सगळं बाद व्हायला लागलं. ही व्हरायटी ही रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती आहे, परंतु उत्पन्न जास्त नाही. मग याच्यात कुठली कमतरता आहे? हाय यील्डिंग मध्ये रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती नाहीये. याच्यात कुठली कमतरता? हाय यील्डिंग नाहीये. दोन्ही कॅरेक्टर एकाच प्लांट मध्ये आणायचं, म्हणजे रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती पण येईल आणि हाय यील्डिंग पण येईल. ते कसं येतं? तर या आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन किंवा कंट्रोल्ड पॉलिनेशन मध्ये येतं. कसं केलं आपण? परत समजावतो बघा मी. दोन व्हरायटी घेतल्या मँगोच्या, एक हाय यील्डिंग डिसीज रेजिस्टन्स रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती असणारी व्हरायटी एक मँगोची घेतली आणि एक जास्त उत्पन्न देणारी मँगोची व्हरायटी घेतली. जी रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती असणारी मँगोची व्हरायटी जी आहे ती घेतली हाय यील्डिंग. तिला काय म्हणून सिलेक्ट केलं? मेल प्लांट म्हणून सिलेक्ट केलं. हिला काय म्हणून सिलेक्ट केलं? फिमेल प्लांट म्हणून सिलेक्ट केलं. याला म्हणतात सिलेक्शन ऑफ पॅरेंट. सिलेक्शन ऑफ काय म्हणतो आपण? पॅरेंट. आणि जे फिमेल प्लांट म्हणून सिलेक्ट करतोय त्याचे काय काढायचे? स्टेमेन्स काढायचे. त्याचे हे जे फ्लावर देखील हे कसं असतं? बायसेक्शुअल असतं, लक्षात घ्या. आता ह्याला पूर्वी स्टेमेन्स असतात सुरुवातीला, हे परत एक्सप्लेन करावं इमॅस्क्युलेशन. आता स्टेमेन्स आहे, आपल्याला इथलेच पोलन ग्रेन ट्रान्सफर करायचं आहे का? सेल्फ करायचं आहे का? नाही, सेल्फ प्रिव्हेंट करायचं आहे, म्हणून हे स्टेमेन काढायचे. स्टेमेन काढणं त्या फुलाचं म्हणजे इमॅस्क्युलेशन केलं. स्टेमेन काढण्याचा पर्पज काय? इथलेच पोलन ग्रेन इथं जाऊन सेल्फ पॉलिनेशन होणे, सेल्फ पॉलिनेशन थांबवण्यासाठी इमॅस्क्युलेशन करतात. मग आता बघा, मग ह्याच्यावर पॉलिथिनचा बॅग का कव्हर करतात? दुसऱ्या कुठल्या तरी प्लांटचा पोलन ग्रेन येऊन पडू नये, कारण आपल्याला पाहिजे त्या प्लांटचं पोलन आपण याच्यावर डस्ट करणार आहे. म्हणून दुसऱ्या प्लांटचं पोलन येऊन पडू नये, अनवॉन्टेड प्लांटचं पोलन येऊन पडू नये, म्हणून पॉलिथिन बॅग घालतात, त्याला बॅगिंग असं म्हणतात. मग आता क्रॉसिंग करायचं म्हणजे आपण जो मँगोचा प्लांट रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती म्हणून सिलेक्ट केला मेल पेरेंट म्हणून, त्याचे पोलन घ्यायचे, ही पॉलिथिन बॅग काढायची, जी फिमेल प्लांट हाय यील्डिंग म्हणून सिलेक्ट केलं तिच्या स्टिग्मावरती पोलन ग्रेन घालायचं, म्हणजे आर्टिफिशियल पॉलिनेशन केलं, कंट्रोल्ड पॉलिनेशन केलं असं म्हणतोय आपण. मग पोलन ग्रेन घातल्यावर पॉलिनेशन होतं, फर्टिलायझेशन होतं, सीड प्रोडक्शन होतात आणि त्या सीड उगवून आल्यावर नवीन वनस्पतीमध्ये डिसीज रेजिस्टन्स आणि हाय यील्डिंग हे दोन्हीही कॅरेक्टर त्या ठिकाणी येतात. ओके. मग असं करण्याचा फायदा काय आहे? प्लांट ब्रीडिंग मध्ये आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन ही अशी टेक्निक आहे की पिकांच्या मध्ये चांगले काही कॅरेक्टर आपण डेव्हलप करू शकतो. कृत्रिम पॉलिनेशन, पाहिजे त्या प्लांटचे पोलन ग्रेन पाहिजे त्या स्टिग्मावरती आपण डस्ट करू शकतो आणि आपण पॉलिनेशन करून तशा प्रकारच्या सुधारलेल्या वनस्पतीच्या व्हरायटी डेव्हलप करू शकतो. त्याला आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन किंवा क्रॉसिंग टेक्निक असं म्हणतोय. बघा, पहिल्यांदा काय केलं आपण? दोन मँगोच्या व्हरायटी घेतल्या. एक मँगोची व्हरायटी तिच्या डिसीज रेजिस्टन्स कॅरेक्टर आहे, त्याला मेल प्लांट म्हणून सिलेक्ट केला. दुसरी मँगोची व्हरायटी ती हाय यील्डिंग आहे, तिला फिमेल प्लांट म्हणून सिलेक्ट केला. ती आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन मध्ये पहिली स्टेप झाली सिलेक्शन ऑफ पेरेंट.
एकाला फिमेल प्लांट म्हणून सिलेक्ट केलंय, एकाला मेल प्लांट म्हणून सिलेक्ट केलंय. सिलेक्शन ऑफ पेरेंट. जे फिमेल प्लांट म्हणून सिलेक्ट करतोय आपण त्याचे काय काढले, त्याचे काढले स्टेमेन्स, त्याचे स्टेमेन्स काढले. स्टेमेन्स काढणं याला इमॅस्क्युलेशन म्हणतात. फिमेल प्लांट मधून स्टेमेन काढणं याला इमॅस्क्युलेशन म्हणतोय. वेल बिफोर अँथेसिस म्हणजे अँथर मध्ये पोलन ग्रेन बनायच्या अगोदर त्याचे स्टेमेन्स काढायचे. बरं इथं स्टेमेन्स काढायचा पर्पज काय, सेल्फ पॉलिनेशन होते ना, इथलेच इथंच असं स्टेमेन ठेवले म्हणून समजा तर सेल्फ पॉलिनेशन होतं म्हणून स्टेमेन्स काढतात, त्याला म्हणतात इमॅस्क्युलेशन, सेल्फ पॉलिनेशन थांबवण्यासाठी. मग पॉलिथिन बॅग घालतात त्याला बॅगिंग म्हणतात. का, दुसऱ्या प्लांटचे अनवॉन्टेड प्लांटचे पोलन ग्रेन स्टिग्मावरती नको आहेत आपल्याला पाहिजे त्या प्लांटचे पोलन आपण घालणार आहोत म्हणून अनवॉन्टेड पॉलिनेशन थांबवण्यासाठी बॅगिंग करतात. आता वा क्रॉसिंग. जो मेल पेरेंट म्हणून सिलेक्ट केलाय मँगोचा की जिच्या डिसीज रेजिस्टन्स कॅरेक्टर आहे त्याचे पोलन ग्रेन घ्यायचे आणि जे फिमेल प्लांट म्हणून सिलेक्ट केलंय ते हाय लीडिंग आहे तिच्या स्टिग्मावरती पोलन ग्रेन घालायचं. म्हणजे आपण कुठं पॉलिनेशन केलं, कंट्रोल्ड किंवा आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन केलं. मग आता मेल प्लांट जो रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती आहे, डिसीज रेजिस्टन्स आहे, त्याचे पोलन ग्रेन घेऊन जी पॉलिथिन बॅग घातलंय की ज्याचे स्टेमेन्स काढलंय, ज्याचे इमॅस्क्युलेशन केलंय, अशा इमॅस्क्युलेशन केलेल्या फिमेल प्लांटच्या स्टिग्मावरती पोलन ग्रेन घातलं, कंट्रोल पॉलिनेशन केलं. पॉलिनेशन झाल्यावर फर्टिलायझेशन होतं, सीड प्रोडक्शन होतं, नवीन प्लांट जे उगवतात ते हायब्रिड येतात. हायब्रिड म्हणजे काय, त्या नवीन प्लांट मध्ये डिसीज रेजिस्टन्स आणि हाय यील्डिंग हे दोन्हीही कॅरेक्टर त्या ठिकाणी येतात. ओके. याच्यानं फायदा काय आहे, याच्यानं फायदा आहे पिकांच्या मध्ये चांगले कॅरेक्टर या ठिकाणी आपण आणू शकतो. मग असं आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन आपण कशा-कशामध्ये करू शकतो, सेम स्पीसीज मध्ये करू शकतो, डिफरंट स्पीसीज मध्ये करू शकतो किंवा डिफरंट जीनस मध्ये करू शकतो. डिझायर्ड हायब्रिड, चांगल्या व्हरायटीचा हायब्रिड प्लांट मिळवण्यासाठी दोन वेगवेगळ्या प्लांटला कृत्रिमरित्या आपण पॉलिनेशन करून सीड प्रोडक्शन करून फर्टिलायझेशन होऊन नवीन वनस्पती मिळवू शकतो. बघा म्हणजे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन होताना नेमकं काय सांगितलं मी, सेम स्पीसीज मध्ये सेम स्पीसीज क्रॉसिंग, सेम स्पीसीज क्रॉसिंग हॅव्हिंग डिफरंट व्हरायटी, व्हरायटी वेगवेगळ्या. आता मँगो मध्ये मँगोची सेम स्पीसीज इंडिका इंडिका, व्हरायटी वेगवेगळी, एक हाय यील्डिंग व्हरायटी, एक डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी. मग अशी सांगितलं त्याप्रमाणे काही वेळेला डिफरंट स्पीसीज मध्ये पण क्रॉसिंग करतात. डिफरंट स्पीसीज मध्ये देखील क्रॉसिंग केलं जातं. अशा पद्धतीनं आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन म्हणजे काय, पाहिजे त्या प्लांटचे पोलन ग्रेन घ्यायचे, पाहिजे त्या स्टिग्मावरती घालायचं आणि दोन वेगवेगळे चांगले कॅरेक्टर एकत्रित आणून नवीन येणाऱ्या प्लांटमध्ये सुधारलेले कॅरेक्टर, इम्प्रूव्ड कॅरेक्टर मिळवण्यासाठी आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन या ठिकाणी केलं जातं. आता समजा जर फ्लावर युनिसेक्शुअल आहे, फ्लावर युनिसेक्शुअल आहे म्हणून समजा, युनिसेक्शुअल असेल म्हणजे आता समजा हा फ्लावर आहे तर या फ्लावर मध्ये स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी एवढंच आहे, म्हणजे फिमेल फ्लावर आहे, हे फिमेल फ्लावर आहे समजा. स्टेमेन नाहीच आहे, फिमेल फ्लावर आहे म्हणजे फिमेल फ्लावर आहे, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी तेवढंच आहे. याला इमॅस्क्युलेशनची गरज आहे का, नाही. युनिसेक्शुअल फिमेल फ्लावरला इमॅस्क्युलेशनची गरज नाही, स्टेमेन्स नसतातच तिथं. मग स्टेमेन काढणं म्हणजे इमॅस्क्युलेशन म्हणतोय. युनिसेक्शुअल फिमेल फ्लावरला इमॅस्क्युलेशन इज नॉट नेसेसरी. Unisexual female flower emasculation is not required. Emasculation ची आवश्यकता युनिसेक्शुअल फिमेल फ्लावरला नाही, कारण त्यात स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी तेवढंच प्रेझेंट असतं.
मग युनिसेक्शुअल फिमेल फ्लॉवरचं काय करतात? फ्लावर ओपन व्हायच्या अगोदर पॉलिथिन बॅग घालतात. युनिसेक्शुअल फिमेल फ्लावरला काय करतात? हे फ्लावर ओपन व्हायच्या अगोदर त्याच्यावर पॉलिथिन बॅग घालतात. म्हणजे नेमकं काय करतात? बॅगिंग करतात. त्याचं बॅगिंग करणे, फ्लावर ओपन व्हायच्या अगोदर बॅगिंग करतात. मग तिची स्टिग्मा ज्या वेळेला रिसेप्टिव्ह होते, स्टिग्मा ज्या वेळेला त्याची रिसेप्टिव्ह होते, तेव्हा दुसऱ्या प्लांटचे पोलन ग्रेन आपल्याला पाहिजे त्या प्लांटचे पोलन ग्रेन ती बॅग काढून डस्ट करू शकतो. युनिसेक्शुअल फिमेल फ्लावरला इमॅस्क्युलेशनची आवश्यकता नाही, स्टेमेन नसतातच, म्हणजे इमॅस्क्युलेशन नाही. मग ते फ्लावर ओपन व्हायच्या अगोदरच त्याच्यावर पॉलिथिन बॅग घालतात आणि पाहिजे त्या स्टिग्मावरती ते पोलन ग्रेन डस्ट करतात. अशा पद्धतीने ह्याला म्हणतो आपण आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन ऑर कंट्रोल्ड पॉलिनेशन. ही प्लांट ब्रीडिंगची महत्त्वाची टेक्निक आहे. का तर सुधारलेल्या प्लांटच्या व्हरायटी, इम्प्रूव्ड प्लांट व्हरायटी, डिझायर्ड प्लांट व्हरायटी आपण डेव्हलप करू शकतो कंट्रोल्ड पॉलिनेशन प्रोसेसनं. पॉलिनेशन ही फर्टिलायझेशनच्या अगोदरची स्टेप आहे. आता बघा इकडे लक्ष द्या. केव्हाही पोलन ग्रेन येऊन स्टिग्मावरती पडले तर पुढची स्टेप काय असते मी सांगितलेलेच तुम्हाला. पोलन ग्रेन पोलन ट्यूब बनवते, पॉलिनेशन होतं, आत फर्टिलायझेशन होतं. मग फर्टिलायझेशन झाल्यावर तुम्हाला माहित आहे की ओव्हरीचा प्रोडक्ट जो असतो तो काय बनतो सांगणार आहे? फ्रूट असतो. आणि ओव्हरीच्या आत जी ओव्ह्यूल असते त्या ओव्ह्यूलचं काय बनत असतं? सीड बनत असतं. सो ओव्ह्यूल बिकम अ सीड अँड ओव्हरी बिकम अ फ्रूट आफ्टर द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. पहिल्यांदा काय होतं? पॉलिनेशन होतं. पॉलिनेशन झाल्यावर ओव्ह्यूलच्या आत कुठली प्रोसेस होत असते? ओव्ह्यूलच्या आत होणारी प्रोसेस आहे ती फर्टिलायझेशन. मग ओव्हरीच्या आत फर्टिलायझेशन झाल्यावर, ओव्ह्यूलच्या आत फर्टिलायझेशन झाल्यावर ओव्ह्यूल होते सीड आणि ओव्हरी होतं फ्रूट. हे जनरली माहिती आहे आपल्याला. म्हणून पॉलिनेशन झाल्यावर कुठली प्रोसेस होते? फर्टिलायझेशन. आता पुढचा कन्सेप्ट तो स्टडी करायचा आहे. डबल फर्टिलायझेशन कसं होतं? पोलन ग्रेन स्टिग्मावरती येऊन पडतं, पोलन ट्यूब बनवतं, ओव्हरीच्या आत जातं, ओव्ह्यूलच्या आत जातं, ओव्ह्यूलच्या आत डबल फर्टिलायझेशन कसं होतं हे आपण स्टडी करायचं आहे. लक्षात आलं? अशा पद्धतीनं सुधारलेल्या प्लांटच्या व्हरायटी करण्यासाठी पाहिजे त्या प्लांटचे पोलन ग्रेन पाहिजे त्या स्टिग्मावरती घालतात आणि नवीन प्रकारचे प्लांट या ठिकाणी डेव्हलप करतात. कारण पॉलिनेशन झाल्यावर ओव्ह्यूलच्या आत फर्टिलायझेशन होतं आणि फर्टिलायझेशन झाल्यावर ओव्हरीचं होतं फ्रूट आणि ओव्ह्यूलचं होतं सीड. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय हा कन्सेप्ट स्टडी करूया.